नमस्कार, मी आदितीच किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आजची जी रेसिपी आहे ती आपण कोळशाच्या शेगडीवरती बनवणार आहोत। आज आपण सर्वांना आवडणारी रेसिपी म्हणजे चिकन बिर्याणी बनवणार आहोत। चला तर मग चिकन बिर्याणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते बघूया। चिकन बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे। इथे मी 1 किलो राईस आणि 1.5 किलो चिकन घेणार आहे। अशा प्रमाणामध्ये मी चिकन बिर्याणी बनवणार आहे। इथे मी 1.5 किलो चिकन घेतलेला आहे। 2 वाटी तळलेला कांदा घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर आणि 1 जुडी पुदिना घेतलेला आहे। 4 टोमॅटो, 4 लिंब, आलं लसूण पेस्ट, 3 चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे। 1 वाटी काजू तळून घेतलेले आहे। काश्मीरी लाल मिर्च 1 चमचा, चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद आणि 1 चमचा घरगुती मसाला। आता आपण सर्व मसाले चिकनला लावून घेणार आहोत। इथे प्रथम मी चिकन घेतलेलं आहे आणि त्याला मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। त्यानंतर 1 चमचा हळद घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी 2 चमचे घरगुती मसाला घेतलेला आहे। 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च घेतलेली आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी बिर्याणी मसाला घालून घेत आहे आणि हे सर्व मसाले आता आपण चिकनला व्यवस्थित लावून घेऊयात। अशा पद्धतीने मी चिकनला हे सर्व मसाले लावून घेतलेले आहेत। त्यानंतर चिकनमध्ये मी इथे तळलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि लिंबाचा रस घालत आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर घालून घेत आहे। त्यानंतर हे सर्व साहित्य आपण चिकनला व्यवस्थित लावून घेऊयात। अशा पद्धतीने मी चिकनला हे सर्व साहित्य लावून घेतलेलं आहे। त्यानंतर या चिकनमध्ये तळलेले काजू घालून घेतलेले आहेत आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे सर्व चिकन आपण 1 तासासाठी बाजूला ठेवणार आहोत। इथे मी दावतचा 1 किलो राईस घेऊन स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून मी भिजण्यासाठी ठेवलेला आहे। इथे मी बिर्याणी राईस बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। त्यानंतर या पाण्यामध्ये मी 1 चमचा शहाजिरं टाकून घेणार आहे। इथे मी 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 2 तमालपत्र, 4 ते 5 हिरवी विलायची घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे 2 मोठी विलायची घेतलेली आहे, 1 स्टार फूल घेतलेले आहे, 4 मिरी आणि 4 लवंगा यामध्ये टाकून घेत आहे। त्यानंतर या पाण्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घेतलेला आहे। इथे आपले तांदूळ भिजेपर्यंत मी इथे कोळशाची शेगडी पेटवून घेत आहे। आज मी कोळशाच्या शेगडीवरती बिर्याणी बनवणार आहे। इथे मी थोडे कोळसे पेटवून घेत आहे की जेणेकरून आपली शेगडी पेटेल। इथे आपलं पाणी उकळलेलं आहे। पाण्यातले हे सर्व खडे मसाले आपण काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी पाण्यातले खडे मसाले काढून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये आपण भिजलेला तांदूळ टाकून घेणार आहोत। जर 1 वाटी तांदूळ असेल तर 3 वाटी पाणी या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे। अशा पद्धतीने मी सर्व तांदूळ पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे। तो व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। हा तांदूळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता मी जो पेटून घेतलेला कोळसा आहे तो शेगडीमध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे शेगडीतला कोळसाही व्यवस्थित पेटेल। अशा पद्धतीने मी सर्व कोळसा शेगडीमध्ये घालून घेतलेला आहे। पुन्हा एकदा आपण तांदूळ व्यवस्थित ढवळून घेऊयात। अशा पद्धतीने मी तांदूळ ढवळून घेतलेला आहे। छान अशी उकळी पाण्याला आलेली आहे। आपण बघूया तांदूळ शिजला आहे का। अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ हा 80% शिजू द्यायचा आहे। आता मी हे तांदूळ नितळून घेत आहे। तोपर्यंत इथे मी ते 4 टोमॅटो कापून घेतलेले आहे। अशा पद्धतीने पातेल्यामध्ये मी टोमॅटो लावून घेतलेले आहेत आणि यावरती आपण सर्व चिकन घालून घेणार आहोत।
अशा पद्धतीने मी सर्व चिकन या पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी तेल मी या चिकनवरती घालून घेणार आहे. त्यानंतर आपण शिजून घेतलेला भात आहे तो यावरती व्यवस्थित पसरून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी सर्व राईस या चिकनवरती पसरवून घेतलेला आहे. आता या राईसवरती मी 2 चमचे तूप घालून घेणार आहे. अशा पद्धतीने मी राईसवरती तूप घालून घेतलेलं आहे. आता मी या राईसला दम देणार आहे. अशा पद्धतीने एक छोटी डिशमध्ये मी कोळसा घेतलेला आहे आणि त्यावरती तूप टाकलेलं आहे आणि त्यावरती लगेच झाकणी ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता कोळसा छान असा फुललेला आहे. आता यावरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि या लोखंडी तव्यावरती बिर्याणीचं पातेलं ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने आपली छान चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. ही कोळशावरची बिर्याणी खूपच टेस्टी लागते. तुम्ही नक्की करून पहा.